सगळ्यांना आपलासा वाटणारा सचिन हे वाक्य मस्त जबरदस्त बोलला. काय सांगाल सचिन बद्दल? एवढ्या मोठ्या आजारातून बाहेर येऊन बैल परत फक्त चाहते वर्गासाठी पडला आहे ना, काय सांगाल? खरंच तो चाहत्यांसाठीच आज पळाला आणि सगळ्या चाहत्यांची इच्छा होती की सचिन परत एकदा यावा आणि परत ती दहशत तीच महाराष्ट्रात त्यांनी त्याची दहशत ठेवली पाहिजे आणि त्याचा तो जो पुशेगाव पासूनचा जो प्रवास आहे जो होता तसाच प्रवास त्याचा पुढे चालावा. दहशत म्हणजे प्रेम आहे की नाही? प्रेम आहे सगळ्यात. आज सकाळी आलेलेच मी बाईट घेतली बैल असेल तुम्ही आहे ना, इतक्या बघितली, पाहिलं तुमची. मी तेव्हाच म्हणतो की आज काहीतरी बैल करणार, कारण वाटलंच नाही कुठं बघून त्याचं ऑपरेशन झाले भाई आहे ना. काय सांगाल त्याचा जोश आहे एवढा आहे ना? त्याच्या मी तुम्हाला ते सांगतो की त्याला ज्या दिवशी ऑपरेशन केलं त्यावेळेस आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं त्याला सावकाश न्या म्हणून, पण तिथं आम्ही दावं सोडलं का ते आमच्या पाठीमागे चालत आलतं. त्याच वेळी डॉक्टर म्हणाले अरे हे इतकं मोठं हे करून असताना सुद्धा आज इतका सजासजी चालत गेलाय, म्हणजे ह्याच्यात एक वेगळीच एनर्जी वेगळाच तो आहे. तो त्याच्या जागेवर ओके आहे ओके आहे तो त्याच्या. की कधी काय प्रेम. आता मी बघितलं की बराच लांब गेला. तू काय सांगाल काय झालं? अचानक गेला का? अचानक होतं तसं? हा लास्टला ते फेऱ्यान फेरे वाढत जातो, थोडा गटाला थोडासा कमी गती दाखवतो, पण तिथून पुढे सेमीला आणि फायनलला त्याची गती वाढत जाते. तुम्ही पण पळत गेला, काय सांगाल त्याच्याबद्दल? आता वाटलं ना आज आपला सचिन रस्त्याने गेलाय आणि त्याला जखम झालेली आहे, मग पहिले त्याचं ऑपरेशन झालेलं आहे, कुठं काय गाडीची इजा वगैरे काय झाली का म्हणून त्याच्या पाठीमागं शेवटी शान आहे ना. शेवटी वाटतच ना. काय सांगाल प्रेक्षक वर्गाची अपेक्षा काय होती की कधीतरी पळला पाहिजे असं लय इच्छा होती ना पुसेगाव नंतरची? खूप साऱ्या प्रेक्षकांची इच्छा होती आणि ते त्यांनी पूर्ण केली. आज कसं नियोजन कधी झालं तुमचं? आधी झालं होतं नियोजन काल दुपारी झालंय, अचानक नियोजन झालंय. पोळ्या म्हणलं की पोळ्या. पोळूया पळू. डॉक्टर साहेबांची साथ कशी असते तुम्हाला? तुम्ही प्रत्येक डॉक्टर साहेबांचं नाव घेताच आहे मुलाखतीत. ते माझ्यासाठी देवच आहेत आणि आमच्या सचिनसाठी आणि माझ्यासाठी ते खरंच देव आहेत. आज एवढ्या संकटातून त्याला उभं करणं म्हणजे ते चॅलेंज होतं आणि त्यातून आज उभं करून एक नंबर करणं महाराष्ट्र केसरीच्या मैदानात, तर ते खूप सारं स्पीड नाही ना की इतक्या speed नाही. एका महिन्यात कव्हर केला ना सगळं? एका महिन्यात 26 जानेवारी दिवशी ऑपरेशन केलेलं आहे त्याचं. आज पळाला तो 28. आणि आज पळून एक नंबर त्यांनी करून सिद्ध करून दाखवलं. मला सकाळीच वाटलं काहीतरी करतोय, फ्रेशच निघाला निघताना. निघतानाच आम्हाला ज्यावेळेस गट पळाला त्यावेळेसच वाटलं की आज सचिन आहे, पहिला आहे तोच सचिन आज बी उभा आहे. म्हणजे त्याचं जाणवतं का आपल्याला तिथं भाई निघतानाच गोठ्यातून किंवा काहीतरी वेगळं रूप? त्याला ज्यावेळेस गाडी भरा येते, आपण ज्यावेळेस गाडीत भरतो ना त्यावेळेस त्याला आम्हाला त्याच वेळेस जाणवतं की तो आज काहीतरी दंगा घालणार म्हणून. मग तिथं जाणवतं का? जाणवत. असं ऐकलं की प्रेक्षकांची लय इच्छा होती, लय चाहते त्याची पडायची की सचिन कधी दिसणार आहे. सगळ्यांचीच इच्छा होती, त्यामुळे आज पळाला आणि त्याने आज सिद्ध करून दाखवलं. लाडका जोड कधी दिसेल? लाडका जोड लवकरच दिसेल. आज काय म्हणतात, दात लावला का? आज दात लावला त्याने. आज तो मागाशीच मी होतो तिथं, तरी पण मांडलाय ना, तरी बी तिसरा वेळा खूप सुंदर पळायला की. बरोबर आहे. काय सांगा त्याच्या जोश बद्दल? काय बोल? जोशच वेगळा आहे त्याचा जोशच वेगळा आहे. बाकी थोडक्यात विचारतो प्रेमाबद्दल काय बोलायचे? माणसाची छातीवर तुमच्यावर कंटिन्यू असतात भाई, एवढं प्रेम करणारे माणसं, त्यांच्याबद्दल काय बोलाल? खरंच सचिनचा एक चाहता वर्गच वेगळा झालाय आणि त्यांचं प्रेम असंच सचिनवर नेहमी राहणार आणि त्यांचा आशीर्वाद असाच राहणार. आणि सचिन त्यांच्या सगळ्या म्हणजे इच्छा आकांक्षा जे असतील ते सचिन 100% आपल्याला पूर्ण करून प्रेमानं एकसारखा मागे चालणारा, ताप नाही काय नाही बघतोय, वेगळाच आहे सचिन. त्याबद्दल काय बोलाल? आता मैदानात जाताना सुद्धा त्याला असं उचून म्हणजे ढकलत न्यावं लागतं, म्हणजे असं निवांत जातो त्याचं काहीच नसतं असं काय. आता डॉक्टर साहेब काय म्हणले किती दिवसाचा गॅप घेऊया आपण? आता 8 तारखेलाच पाहणार सचिन, म्हणजे बराच गॅप द्यायचा का? 8 तारखेलाच पाहणार. साहेब काय म्हणले? आले त्यात साहेब पण बघू देते मैदान. स्वतः साहेब इथं उपस्थित होते आज मैदानासाठी, म्हणजे सचिनवर किती प्रेम आहे ते इथंच लक्षात येतं आणि ते स्वतः उभं राहून त्यांनी हे केलं. असेच प्रेम राहू द्या ना माणसाचं. शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू.